मणी घे माय करगोट घे. समस्त तारापूरकरांना माझा मनापासून नमस्कार आणि गुढीपाडव्याचे खूप खूप शुभेच्छा. मी काव्या रुपेश जाधव आज तुमच्या समोर भारूड घेऊन आली आहे. मी जे सांगते जर ते तुम्ही नीट ऐकलं तर तुम्हाला भुरगुंडा होईल, भुरगुंडा होईल, तुला भुरगुंडा होईल, तुला बी होईल, मला बी होईल, सर्वांना होईल, तुला भुरगुंडा होईल. भुरगुंडा म्हणजे माहितीये का काय? भुरगुंडा म्हणजे आमचे हे माझ्या हातात लेकरू आहे ते नाही. भुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेत ज्ञान, ज्ञान होईल तुम्हाला. आजकालच्या कलियुगात मुलींना त्यांचे रक्षण स्वतःच केले पाहिजे, कारण या कलियुगात कृष्ण भगवान नाही येणार आहेत त्यांच्या मदतीसाठी. म्हणून आई वडिलांनी त्यांच्या मुलांना नाच गाण्याच्या क्लासला न पाठवता कराटे, जुडो, मार्शल आर्टच्या क्लासला पाठवायला पाहिजे. भुरगुंडा होईल, तुला भुरगुंडा होईल, तुला बी होईल, मला बी होईल, सर्वांना होईल, तुला भुरगुंडा होईल. आजकाल तर सगळंच काय काय मॅचिंग आहे. बाईच्या साडीचा कलर तोच तिच्या टिकलीचा कलर. चिटकली तर चिटकली, नाहीतर पडली टिकली. मी असं नाही म्हणते की माझं कुंकू लाव आणि तुझी टिकली नाही. टिकली लावण्याच्या रूपाने सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरते आमची माऊली. बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव, अंघोळीची बादली सौभाग्यवती भव, कपाटाचा आरसा सौभाग्यवती भव. माहितीये का पूर्वीच्या बायका मोठं मोठं कुंकू लावायचे, ज्याच्याने त्यांचं शरीर संतुलित राहायचं आणि त्यांच्या डोकं शांत राहायचं. भुरगुंडा होईल, तुम्हाला भुरगुंडा होईल, तुम्हाला बी होईल, मला बी होईल, सर्वांना होईल, तुला भुरगुंडा होईल. हे माझ्या डोक्यावर हे बोचकं आहे ते बोचकं नाही, ही आपली पृथ्वी आहे, ही मी नाही आहे, हे आपण सर्व आहोत. आणि माझ्या हातात हे लेकरू आहे ते लेकरू नाही, हे आपलं भविष्य आहे. आणि हे रंगीबिरंगी कप्पे हे आपला देश आहे, जो पूर्वीच्या काळात भरी भरी असायची आणि आता तर अशी मोजून झाडं आहेत. म्हणून म्हणतात आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पाटी नाही तर 4-5 झाडं लावायला पाहिजे, ज्याच्याने आपली धरती पुन्हा सारखी परत हरीभरी होईल. भुरगुंडा होईल, तुम्हाला भुरगुंडा होईल, तुला बी होईल, मला बी होईल, सर्वांना होईल, तुम्हाला भुरगुंडा होईल.